जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 19 ऑगस्ट होता, ट्यूजडेचा दिवस. आणि आज निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये ओव्हरऑल एक थोडंसं गॅप अप ओपनिंग झालं आणि त्यानंतर दिवसभर मार्केट अप ट्रेंड मध्ये होतं. बट एक सर्टन लेवलला मार्केटने क्रॉस नाही करू शकलं. तर त्या लेवल्स होत्या निफ्टीमध्ये 25,000 आणि बँक निफ्टीमध्ये 56,000. बँक निफ्टीमध्ये आपण एक ट्रेडही दिला होता. निफ्टीमध्ये ऍज युजल आपण ट्रेड देत नाही, सिन्स लॉट साईज मोठी आहे आणि मेनी ऑफ द पीपल डोंट प्रिफर टू ट्रेड इन निफ्टी. बट निफ्टी इज मदर ऑफ ऑल इंडेक्सेस ऍज वी एव्हरी टाइम सेज इट. तर आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोघांची चार्ट अनालिसिस पुढे 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती समजून घेऊया, जे की तुम्हाला समजण्यासाठी पण जास्त इझी होईल. चला तर मित्रांनो, पुढे आपण चार्ट वरती जाऊया. पहिला आपण बघूया इथे निफ्टी. येथे जर तुम्ही बघत असाल फ्रेंड्स, 24,980 ची क्लोजिंग आहे. ठीक आहे, 103 पॉइंट्स अप. आणि बँक निफ्टी 55,865 जी क्लोजिंग आहे आणि 130 पॉइंट्स अप. बँक निफ्टीची क्लोजिंग ऍक्च्युली 55,888 च्या बिलो आहे, प्रिसाइजली स्पीकिंग 56,000 च्या बिलो. आणि निफ्टीची क्लोजिंग प्रिसाइजली स्पीकिंग 25,000 च्या बिलो आहे. ठीक आहे, निफ्टीमध्ये क्रुशियल लेवल होती 24,950, तर त्याच्या जस्ट अबोव क्लोजिंग दिलेली आहे. तिथे एक स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही बनताना दिसत आहे. ठीक आहे, तर पुढे मित्रांनो बघूया निफ्टीमध्ये ओव्हरऑल कसं ट्रेड झालं. फर्स्ट ऑफ ऑल आपण निफ्टी पासून स्टार्ट करूया. तर ह्या कालच्या लेवल्स ऑलरेडी प्लॉट करून ठेवले होते इथे, जसं तुम्ही बघू शकत असाल फ्रेंड्स. तर ह्या लेवल्स ऑलरेडी आपण एक दिवस आधी प्रायर डे इथे प्लॉट करून ठेवतो, सो दॅट तुम्हाला समजायला इझी होईल. तर रेजिस्टन्स साठी होती 25,025, बट त्याला ब्रिज केलं नाही, 25,000च्या लेवललाच ब्रिज केलं नाही. आणि डाऊन साईडला 24,777 अशी लेवल दिली होती. बट ऑब्व्हियसली आज निफ्टीमध्ये एक थोडासा अप ट्रेंड होता, त्यामुळे डाऊन साईडचा काही प्रश्नच नव्हता. तर निफ्टीमध्ये ऍक्च्युली फ्रँकली स्पीकिंग रिलायन्स आणि टाटा मोटर्स आणि अदानीचे स्टॉक्स, म्हणजे अदानी एंटरप्राइजेस असेल, अदानी पोर्ट्स असेल, यांनी बेसिकली निफ्टीला आज पूर्णपणे वरती धरून ठेवलं होतं. अदरवाईज निफ्टीमध्ये अप ट्रेंड सारखं आजच्या दिवशी स्पेशली काही नव्हतं. रिलायन्स एकटा ऑलमोस्ट 3% प्लस होता, 38 पॉइंट्स. खूप दिवसांनी रिलायन्सला एवढं मूव्ह करताना पाहिलेलं आहे ऑलरेडी. 1400चा जे बॅरियर रिलायन्सने ब्रेक केला, त्यानंतर डायरेक्ट 1420 ची क्लोजिंग दिलेली आहे रिलायन्सने. तर बघूया फ्रेंड्स, उद्या ही अपट्रेंड कायम राहील की प्रॉफिट बुकिंग येऊ शकते, और की हा एक ट्रॅप होता. ठीक आहे, तर ते उद्याच्या आपल्याला डे मध्ये समजेलच. ठीक आहे, तर ह्या आधीच्या दिवसाच्या ज्या लेवल्स होत्या त्या मी आता इथे डिलीट करत आहेत, सो दॅट आपल्याला न्यू लेवल्स फॉर टुमॉरो येथे आपल्याला प्लॉट करता येतील. सो फ्रेंड्स, 25,000 ऍक्च्युली लेवल्स इथे सांगायला काही नाही आहेत, कारण की मार्केटने ऑलरेडी गॅप अप देऊन, ठीक आहे, 2 दिवसापासून मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे, गॅप अप देऊन इथे मार्केट सस्टेन करत आहे. त्यामुळे आपण अपसाइड साठी एक 25,000, वेट अ सेकंड, आपल्याला डेली चार्टचा सहारा घ्यावा लागेल इथे, कारण की मार्केटमध्ये इथून मागे कोणती लेवल क्रुशल होती ते समजणं फार गरजेचं आहे. ऑलराईट, सो 25,060 to 70 ही जी लेवल आहे, ही लेवल इम्पॉर्टंट होती. ऑलराईट, सो आपण 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती पुन्हा एकदा येऊया आणि येथे आपण बघूया की उद्याच्या, ओके वेट, मी ट्रेंड लाईन ऑलरेडी सिलेक्ट केली होती. ठीक आहे, सो फॉर द नेक्स्ट डे टुमॉरो बँक निफ्टी मध्ये आपण 25,075 ही एक लेवल क्रुशियल पकडणार आहोत. ऑलराईट, 25,075. ऑलराईट फ्रेंड्स, आणि बॉटम साठी निफ्टीमध्ये आपण, मी बँक निफ्टी म्हटलं का आता, जस्ट बँक निफ्टी नाही, निफ्टी. ठीक आहे, आणि बॉटम साठी 24,888 ही जी एक लेवल असणार आहे, ही लेवल आपण सपोर्ट साठी कन्सिडर करणार आहोत. ऑलराईट, सो ह्या नेक्स्ट डेच्या लेवल्स आहेत फ्रेंड्स. कालचा फ्लॅगही मी इथे डिलीट करत आहे, तर कीप वॉच ऑन दिस लेवल्स. आणि आता आपण बघूया बँक निफ्टी. तर बँक निफ्टीमध्ये पण बघाल फ्रेंड्स, दिवस आजचा आजची जी फर्स्ट कॅन्डल होती, वेट अ सेकंड, मी इथे फ्लॅग मार्कने तुम्हाला दाखवून देतो की आजची फर्स्ट कॅन्डल होती ही. ऑलराईट, सो आज बँक निफ्टीमध्ये पण तुम्ही बघाल तर एक अप ट्रेंड होता, पण 56,000चा
ची जी लेवल आहे, जो रेजिस्टन्स आहे, ती ब्रेक करता नाही आली बँक निफ्टीला. आणि कालच्या लेवल्स आपण इथे 56,222 असं ऑलरेडी अपसाईडला सांगितलं होतं, कारण 56,155च्या आसपास बँक निफ्टी जाऊन आली होती. ठीक आहे. सो ह्या कालच्या ज्या लेवल्स आहेत त्या पण अगेन मी इथे डिलीट करत आहे फ्रेंड्स. ऑलराईट. आणि बँक निफ्टीसाठी नवीन लेवल्स इथे प्लॉट करत आहे. ती नवीन लेवल असणार आहे 56,111 ची. कारण 56,111 जर ब्रेक केलं तर आय गेस एक पॉझिटिव्ह मोमेंटम बँक निफ्टी मध्ये पण येणार आहे, आणि आपण मोमेंटमलाच कॅप्चर करणार आहोत, प्राइस ऍक्शन फॉलो करणार आहोत. ठीक आहे फ्रेंड्स. 111 के 111 ला थांबत नाहीये. ठीक आहे. सो 111 अँड बॉटम साठी बँक निफ्टी मध्ये लेवल जी असणार आहे ती असणार आहे 55,666. ऑलराईट. थोड्याशा क्लोज मी येथे लेवल्स घेत आहे आता उद्याच्या दिवसासाठी, कारण की एक्सपायरी सुद्धा जवळ येत चाललेले आहेत, त्यामुळे ट्रेंड फास्ट असू शकतो इथून पुढच्या दिवसांमध्ये. ऑलराईट. सो ह्या निफ्टी बँक निफ्टीच्या लेवल्स आहेत फ्रेंड्स. ऑलराईट. आणि उद्याच्या दिवसासाठी तर निफ्टीच्या लेवल्स ऑलरेडी सांगितल्यात, बँक निफ्टीच्या लेवल्स ऑलरेडी सांगून झालेले आहेत. आणि आणखीन एक मला सांगायचंय की बँक निफ्टीमध्ये फ्रेंड्स आज आपण एक ट्रेड दिला होता 55,700चा बाय अबोव 525. त्याचा फर्स्ट टार्गेट होता 575 आणि सेकंड टार्गेट होता 625. ऑब्व्हियसली 50 पॉईंटचा फर्स्ट टार्गेट असतो आणि 100 पॉईंटचा सेकंड. तर फर्स्ट टार्गेट त्यात अचीव्ह झाला होता. ऑलराईट. सो त्यामुळे आजचं ऑलरेडी गॅप अप देऊन अपट्रेंड मध्ये असताना त्यानंतर जास्त ट्रेड्स घेण्यात किंवा जास्त मूव्ह घेण्यात काही अर्थ नसतो, म्हणून त्यानंतर त्या ट्रेड्स तिथेच, म्हणजे एक ट्रेड टार्गेट हिट झाल्यानंतर देर वर नो ट्रेड्स. सो हे होतं आजच्या दिवसाचं अनालिसिस आणि प्रेडिक्शन फॉर द टुमॉरो. तर मित्रांनो, तुमच्या प्रॉफिटमध्ये आणि नॉलेजमध्ये कोणत्याही प्रकारची भर पडत असेल तर प्लीज 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 कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम जय शिवराय लिहायला विसरू नका. आणि तुमची कोणतीही डाऊट्स आणि क्वेरीज असेल तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.